क्रमांक 10 या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार आणि तुमचं अर्थात आपलं म्हणजेच जनतेचं राज्य येणार. त्यासाठी लक्षात ठेवा डिश अँटिना. माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार आणि तुमचं आर्थिक परिवर्तन घडणार आणि तुमचं जनतेचं राज्य येणार. त्यासाठी लक्षात ठेवा माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा. भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार आणि तुमचं अर्थात आपलं म्हणजेच जनतेचं राज्य येणार. त्या तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार आणि तुमचं अर्थात आपलं म्हणजेच जनतेचं राज्य येणार. त्यासाठी लक्षात ठेवा डिश अँटिना क्रमांक 10 या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय भागवतराव विजय करा, विजय करा. माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार आणि तुमचं अर्थात आपलं म्हणजेच जनतेचं राज्य येणार. भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा.
तुमचं अर्थात आपलं म्हणजेच जनतेचं राज्य येणार। त्यासाठी लक्षात ठेवा, डिश अँटेना अनुक्रमांक 10 या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा। विजय करा। माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। एवढ्यात या विधानसभेला नक्की परिवर्तन घडणार, जनतेचं राज्य येणार। त्यासाठी लक्षात ठेवा, डिश अँटेना अनुक्रमांक 10 या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा। विजय करा। विजय करा। माननीय भागवतराव सोनवणे पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा, विजय करा, विजय करा। शेली पटांगणावर 0 मिनिटांमध्ये सभा सुरू होत आहे। या सभेचं नियोजन म्हणजे विचाराची सभा। या व्यासपीठावर मुक्त व्यासपीठ आहे। ज्यांना मनोगत पूर्ण करायचं असेल, ज्यांना बोलायचं असेल, त्यांना खुलं व्यासपीठ आहे। त्यांनी त्यांचे विचार मांडावा ही सर्वांना विनंती। आपल्या निवेदन सभेचं लगेच सुरू होत आहे। या सभेचे निवेदन चालू आहे आणि आपण या विचाराची सभा ऐकण्याची कृपा करावी। सभा आहे माननीय भागवतराव पाटील सोनवणे। माझा मानस आहे की भविष्य काळामध्ये मी माझ्या मुलीच्या मार्फत येवल्यामध्ये एखाद्या परदेशी विद्यापीठाचं उपकेंद्र इथं आणू शकतो आणि जे संशोधनात अग्रेसर असतील अशा विद्यार्थ्यांना इथे संशोधनाची संधी मिळू शकते। त्यासाठी प्रगत राष्ट्रातील विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा तुलनात्मक अभ्यास करून मी इथल्या हुशार विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो। माझा 5व्या नंबरचा म्हणजे 6व्या नंबरचा अजेंडा असा आहे मित्रो, शहर प्लॅनिंग नावाची काहीतरी एक गोष्ट आहे की इथल्या सरकारांना माहीतच नाही। शहर प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट आहे ती इथल्या लोकांना माहीतच नाही। म्हणजे मी काय करणार आहे तर येत्या 40 वर्षाची येवले शहराची लोकसंख्या गृहीत धरून येत्या 40 वर्षाची येवले शहराची लोकसंख्या गृहीत धरून या शहराला पिण्याचं पाणी किती लागेल, त्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कशी करता येईल, तर माझ्या हिशोबाने शहरी भागामध्ये माणसाला 100 लिटर पाणी दिलं जातं दररोज, एका माणसाला 100 लिटर। आणि येवल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये प्रति माणसे 40 लिटर दूध 40 लिटर पाणी दिलं जातं। हा भेदभाव आहे आणि माझं असं म्हणणं आहे की येवले शहरासारख्या ग्रामीण भागातील माणसांना सुद्धा प्रति माणसी 100 लिटर पाणी मिळालं पाहिजे। आणि त्या प्रकारे पाणी मिळण्यासाठी
200 MLD पाणी म्हणजे 200 मिलियन लिटर पर डे. 200 मिलियन लिटर पर डे म्हणजे 200 दशलक्ष लिटर पर डे पाणी आपल्या येवला शहराला येत्या 40 वर्षामध्ये प्रतिदिन लागणार आहे. आणि येत्या 40 वर्षाचं प्लॅनिंग करून एका बटणावर एकाच क्षणामध्ये संपूर्ण तालुक्याला पाणी कसं मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाची स्कीम वापरणार आहे. याचा अर्थ असा, तालुक्यातील प्रत्येक घराला ज्या सेकंदाला पाणी हवं त्या सेकंदाला पाणी एकाच बटणावर मिळणार आहे. त्यानंतर दुसरा माझा अजेंडा असा आहे की मुळात आपल्याला माहितच आहे या भारतामध्ये पाणी शनी पटांगणात उपस्थित नसलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील 3,26,746 मतदारांना माझा म्हणजे भागवतराव सोनवणे पाटील यांचा मानाचा मुजरा. ही जगातील पहिली सभा आहे. ही जगातील पहिली सभा आहे जिथे फक्त वक्ता बोलतोय. ही जगातील पहिली सभा आहे जिथे फक्त वक्ता बोलतोय आणि समोर श्रोता नाहीये. कारण तुम्हाला माहितच आहे की आपल्या भारताचं राजकारण किती गलिच्छ झालेलं आहे. अहो जी समोर आपण जे जनता आलेली बघतो ती कशी असते ते तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही. तोच प्रयोग मलाही करता आला असता. हे शनी पटांगण गर्दीने तुडुंब भरवता आलं असतं. त्यासाठी पैशांची साधन संपत्तीची कमतरता नव्हते. परंतु या भारत देशातील मतदारांना मला चुकीची सवय लावायची नाही. मतदारांमध्ये वैचारिक परिवर्तन व्हावं म्हणून आज मी या शनी पटांगणातील मोकळ्या प्रचार मैदानाला संबोधित करत आहे. मित्रांनो, माझी सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला ओळख करून देतो. या मोकळ्या मैदानामध्ये हा आवाज भागवतराव सोनवणे यांचा आहे. आणि हा भागवतराव सोनवणे येवला तालुक्याचा पिढ्यानपिढ्या भूमिपुत्र आहे. गेल्या 400 वर्षापासून माझे पूर्वज या तालुक्यात राहतात. माझे मूळ गाव राहळी, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथे असून माझ्या 2 पिढ्यापूर्वी माझे आई वडील आणि माझे आजी आजोबा हे ऊस तोडणीचं कामगार म्हणून इतरत्र या दुष्काळी भागातून महाराष्ट्रातील इतर प्रांतात नेहमी आपलं विंचवाचं बिराड पाठीवर घेऊन स्थलांतरित करत राहिले. आणि असं असताना या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षण राहडी येथे पूर्ण केलं. माध्यमिक शिक्षण येवला येथे पूर्ण केलं. आणि त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण पुणे इथे झालं. पुणे इथं अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स मधली पदवी घेतल्यानंतर मला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. तिथं मी मास्टर ऑफ सायन्स इन कम्प्युटर्स असा कोर्स केला. आणि त्यानंतर मी प्रकल्प व्यवस्थापनाचा तज्ञ म्हणून अमेरिकेमध्ये ओळखला जाऊ लागलो. 2006 ते 2012 या काळामध्ये मी अमेरिकेतल्या सर्व सिस्टीमचा अभ्यास केला. आणि त्या सिस्टीम मध्ये कशा करता आपल्याकडे तशा काही सुधारणा करता येतील का, तसे काही प्रकल्प उभारता येतील का, अशा प्रकारची शिक्षण पद्धती आपल्याकडे राबवता येईल का, यासाठी प्रयत्न केले. आणि सुरुवात मी माझ्या गावापासून केली. 2012ला मी जेव्हा प्रथमदा माझ्या गावात आलो तेव्हा एप्रिल महिन्याचं ऊन रणरणत होतं. आणि शेकडो मजूर ऊस तोडणी कामगार, ज्यांचा मी आधीच अनुभव घेतला आहे, हे ऊस तोडणी कामगार आपल्या बैलगाड्या घेऊन आपल्या गावात परतले होते. आपल्या गावात परतल्यानंतर मे आणि एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये 40 डिग्री तापमानामध्ये त्या बैलांना साधं पिण्याचं पाणी सुद्धा नव्हतं. 10 किलोमीटरवरून टिपड्यामधून गाडी बैलात भरून पाणी पाजावं लागायचं. म्हणून त्या गावात काही सुधारणा करता येतील का, या एकाच हेतूने प्रेरित होऊन मी 2 दिवसामध्ये वन विभागाच्या हद्दीमध्ये नियम तोडून, सर्व प्रकारचे नियम तोडून, वन खात्याच्या हद्दीमध्ये कोणाला कुऱ्हाडी घेऊन जाता येत नाही, मी सर्व प्रकारचे नियम तोडून वन खात्यामध्ये पहिल्यांदा एकाच दिवसात मशीनच्या सहाय्याने विहीर खोदली. त्या विहिरीला पाणी लागला. त्या पाण्याची सायपन करून
बैलांना पाणी पाजलं अशी माझी समाजकार्याची त्यावेळी सुरुवात झाली. परंतु मला पूर्णतः माहित होतं की हा फक्त एक दिवसाचा प्रयोग आहे. त्या एक दिवसाच्या प्रयोगाने प्रश्न सुटत नसतात. म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी शासन दरबारी ठोस पाठपुरावा सुरू केला. तो ठोस पाठपुरावा सुरू करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. प्रसंगी मला स्वतःला 12 दिवस अन्न पाणी वाचून उपोषण करावं लागलं. 45 डिग्री तापमानामध्ये खरवंडी राळे आणि देवदरी यांच्या सीमेवर असलेल्या जंगलांमध्ये आम्हाला उपोषण करावं लागलं. त्या काळी 2012 साली हे अँड्रॉइड मोबाईल नव्हते, मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता, म्हणून आमच्या उपोषणाची दखल फारशी लवकर घेतली नाही. परंतु जेव्हापासून दखल घेतली तेव्हापासून त्या भागातील अनेक प्रलंबित प्रश्नांना चालना मिळाली आणि आज त्याच प्रयत्नातून सरकारच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. जवळपास 50 कोटीचं काम त्या भागात सुरू आहे. शासनाच्या दरबारी पाठपुरावा करून आंदोलन कार्यकर्ता म्हणून कार्य करणारा मी भागवतराव सोनवणे त्या भागामध्ये चांगला ओळखला जातो. येवल्यातील जनताही मला चांगल्या पद्धतीने ओळखत असेल. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही समाज कार्य करत होता, तर मग या राजकीय कार्यक्रमात कसे उतरला? अतिशय सोपं आणि साधं उत्तर आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलंय, सत्यविन झाल्या साऱ्या कळा अवकळा. म्हणजे सत्ता नसली तर माणूस अवकळा होते, अवकळा. आणि सत्ता नसली तर कशी अवकळा होते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून जो माणूस सत्तेत जातो, निदान ग्रामपंचायतचा सदस्य जरी होतो किंवा सरपंच होतो, त्याला थोडेफार अधिकार मिळतात आणि तोच माणूस कायमची स्वरूपी जनसेवा करू शकतो. स्वतःच्या खिशातून जनसेवा करणं म्हणजे बुडत्या डोहामध्ये उडी मारणं अशा प्रकारचा प्रकार आहे. शासनाच्या अनेक योजना असतात, त्या योजनांना चालना देण्यासाठी जर सुशिक्षित माणूस पुढे आला तर काय घडू शकतं हे माझ्या परिसरातील लोकांनी पाहिलं आहे. आणि त्याच एक मॉडेल म्हणून हे संपूर्ण मतदारसंघामध्ये ते मॉडेल रूपांतरित करण्यासाठी मी हे मोठं आव्हान स्वीकारलं आहे. मला माहित आहे की ही लढाई सोपी नाही. समोर प्रचंड धनशक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल प्रचंड धनशक्ती, आता तुमच्या कदाचित धनशक्ती म्हटल्यावर फक्त एकाच उमेदवाराचं नाव येत असेल, 1 नंबरच्या बटनाचं. पण तसं काही नाही मित्रांनो. 2 नंबरचं बटन सुद्धा 2 नंबरचाच आहे. बारामतीचा 2 नंबरचा सगळा माल, लवासाचा सगळा माल येवल्यामध्ये वितरित झाला. आश्चर्य वाटू देऊ नका. जेवढा मिळेल तेवढा माल तुम्ही घ्या. सगळं 2 नंबरचाच आहे, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही 1 नंबरचं बटन दाबाल तेव्हा लक्षात ठेवा की ते जर 1 नंबर असतील तर हे दुसरे 2 नंबर आहेत. आणि हे दोघं एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. हे दोघं एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. त्यांचं नाव काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि त्यांचं आडनाव काय? पवार. काय नाव त्यांचं? पवार. अलग लक्षात. 2 उमेदवार एकच पक्ष, नाव सारखं, आडनाव पवार. कोणत्या गावचे? बारामतीचे. कोणत्या गावचे? बारामतीचे. म्हणजे तुम्ही 1 नंबर वाल्याला बटन दाबा तरी मत जाणार बारामतीला, आणि 2 नंबर वाल्याचं बटन दाबा तरी मत जाणार बारामतीला. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की आपल्या येवला तालुक्यातील गोरगरीब मतदारांनी काय बारामतीच्या पवारांना मत द्यायचा ठेका घेतलाय का? मित्र अजिबात गलत करू नका. हे दोन्ही उमेदवार एकच आहेत. हे दोन्ही उमेदवार एकच आहेत, एकाच पक्षाचे आहेत. लुटुपुटूची लढाई चालू आहे. हे दोन्ही पक्ष या निवडणुकीनंतर जसे पूर्वी एकत्र होते तसे एकत्रित येणार आहे. सत्तेसाठी दोन्ही एकत्र असणार आहेत. अजिबात चूक करू नका. माझ्या विजयामुळे जर झाला तर या येवले मतदारसंघाचा फायदा होणार आहे. परंतु या दोन्ही उमेदवारांपैकी काही जण पराभूत झाला तर त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्याचं कारण सांगतो. जे 1 नंबरचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड प्रदीर्घ राजकीय असा अनुभव आहे आणि त्या राजकीय अनुभवाच्या पाठिंब्यावर त्यांना कोणताही सरकार आलं तरी त्यांना सामावून घेतलं जाईल. आणि 2 नंबरचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असलेल्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना सुद्धा काही ना काही संधी मिळेल. या दोन्ही उमेदवारांपैकी दोन्ही पडले तरी त्यांचं काहीच नुकसान होणार नाही. परंतु या निवडणुकीमध्ये जर मी पडलो तर संपूर्ण येवला
येवला विधानसभा मतदारसंघ हरला आणि त्यानंतर परत कोणी माझ्यासारखे डेअरिंग या बलाढ्य शक्तींसमोर उभं राहण्याची अजिबात डेअरिंग करणार नाही. एकीकडे कोट्यावधींचा प्रचार होत असताना 5 ते 6 लाख रुपयामध्ये हा प्रचार मी या अत्युच्च पातळीवर आणून ठेवलाय. आज तुम्ही बघता इथं बाकीच्या लोकांच्या सभेला करते मावत नव्हती, हजारोंची लोक आणि मी ऍड्रेस करतोय माझ्या समोरच्या न भरलेल्या अतिशय मोकळ्या पटांगणाला. ही लढाई जी आहे ही सत्तेची नाही, ही पैशाची नाही, ही परिवर्तनाची लढाई आहे. ही परिवर्तनाची लढाई आणि पैशाने पण नार गिरणं आणि पार गोदावरी या नदीच्या प्रकल्पातून आणि कधी पाणी पसरणार नाही याची खात्री या जनतेला नाही. म्हणून आपल्या घरावर प्रत्येकाच्या घरावर निळ्या आणि पांढऱ्या टाक्या दिसतात. मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो, इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय जेव्हा आपण सुरू करू त्यावेळेस येवले शहरातील एकाही माणसाला त्याच्या घरावर निळी आणि पांढरी टाकी ठेवण्याची गरज पडणार नाही. आपण काय करतो, 8 दिवस पाणी साठवून ठेवतो, म्हणतो की 8 दिवसांनी पाणी येणार आहे तोपर्यंत पाणी साठवून ठेवतो आणि 8व्या दिवशी पाणी आलं की सगळं पाणी टिपड्याच्या टिपडे रस्त्यावर ओतून देतो आणि ताजं पाणी आलं म्हणून ताजं पाणी साठवण्यासाठी धावपळ करतो. मित्र, जनजागृतीच्या माध्यमातून माझ्या परिसरातील लोकांना मी आधीच सांगितलं आहे की पाणी कधी शिळं होत नसतं. त्यामुळं 24 तास जर पाणी नळाला आलं, 24 तास जर नळाला पाणी आलं आणि ते खात्रीने आलं, जशी तुमच्या घरात आज मी 24 तास असते तसं ज्या वेळेस तुम्ही टोटी चालू करा नळाची त्यावेळेस जर पाणी आलं तर तुम्हाला बादलीभर पाणी सुद्धा साठवून ठेवण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारचं नियोजन येत्या 40 वर्षासाठी मी या येवले शहरासाठी करू इच्छितो. त्याचा संपूर्ण आराखडा आपण कागदावर तयार केलेला आहे. माझ्या अजेंड्यामधील 7वं कलम आहे. आपल्याला माहित आहे येवले शहराची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. मी जिथे आता उभा आहे त्याच्या शेजारून एक नाला जातो आणि त्या नाल्यावर खालून गटार आहे आणि तसंच ते गटार येवले शहरातून उघडं वाहत जातं आणि आजूबाजूच्या गावखेड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि विहिरी प्रदूषित करतं. असं जर होत असेल मित्रांनो, जर आपण 75 वर्षानंतर सुद्धा शुद्ध गटारी शुद्ध करून त्याचा पाण्याचं शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करू शकत असलो तर एक राज्यकर्ते म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत. पाणी वाचवणे आणि पाणी वाचवलेल्या पाण्याचा व्यवस्थित वापर करणे यासाठी सुएज ट्रीटमेंट प्लांट नावाचा प्लांट तयार करून त्या वापरलेल्या गटारीचं पाणी माझ्या शेतकरी बांधवांना मोफत उपलब्ध करून देण्याचा माझा एक मानस आहे. त्यानंतर माझा पुढचा अजेंडा आहे आपल्या येवला शहरामध्ये याच आरोग्याच्या संबंधित आपल्याला माहित आहे इतर नुसते हॉस्पिटल आहेत, बिल्डिंग आहेत, गावगावला प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु तिथे डॉक्टर नाही, तिथं नर्स नाही, तिथं गोळ्या नाही, तिथं इंजेक्शन नाही. तिथं आहे काय फक्त बिल्डिंग. एखादा कुत्र चावलेला माणूस, साप चावलेला माणूस जर आपण तिथं घेऊन गेलो तर तो वाचेल याची शक्यता नाही, किंवा त्याला रेबीज झाला तर तो त्याला उपचार करण्यासाठी आपल्याला खासगी डॉक्टरकडे जावं लागतं. या सर्व परिस्थितीला मी पहिल्या दिवशीच संपूर्णपणे आळा घालणार असून सर्व गोरगरीब जनतेला सर्व प्रकारचा औषधोपचार वेळेत उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी माझा असा प्रयत्न असेल, मणिपाल रुग्णालय आपण जर नाव ऐकलं असेल, मणिपाल हॉस्पिटल अतिशय जनप्रसिद्ध हॉस्पिटल आहे, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आहे. तशा हॉस्पिटल सारखी सुविधा आपल्या इथं जर उपलब्ध करून देता आली तर चांगले अवयव प्रत्यारोपण सारख्या सर्जरी सुद्धा इथे आपल्याला करता येतील. आणि त्यानंतर इथे जर अतिशय तातडीची परिस्थिती जर उद्भवली तर मणिपाल सारख्या हॉस्पिटलवरती एअर ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा असते. म्हणजे एखाद्याचा जीव जात असेल तर 5 मिनिटात हेलिकॉप्टरने त्या आजारी रुग्ण मुंबई किंवा पुणे इथं मोठ्या उपचारासाठी आपण तातडीने त्याला दाखल करू शकतो, असा माझा एक प्लॅन आहे. त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न
आणि संपूर्ण येवला तालुका मला फक्त एकाच नावाने ओळखतो. लोक मला माझ्या नावाने ओळखत नाही. लोक मला माझ्या नावाने ओळखत नाहीत. हे माझं पॅम्पलेट एक दिवस वरच्या देवगावमध्ये गेलं आणि त्या माणसाने वरती नाव बघितलं, त्याला नाव कळलं नाही, परंतु त्या कंसामध्ये ज्या 2-3 गोष्टी लिहिल्या होत्या त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, संयोजक नाशिक जिल्हा जल हक्क संघर्ष समिती. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये माझी ओळख माझ्या नावाने नाही तर माझ्या कामाने आहे. ती जल हक्क संघर्ष समितीच्या रूपाने आहे. या जल हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक साठवण तलाव आपण सरकारच्या माध्यमातून मार्गी लावलेले आहेत. त्यानंतर माझा पुढचा असा अजेंडा आहे, आपल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी चांगले प्रयत्न करून त्यांना होईल तेवढं शक्य असेल. आपल्याला म्हणायचं नाही की त्यांनी प्रयत्न कमी केले, त्यांचे प्रयत्न असतील, परंतु माझ्या हिशोबाने ते प्रयत्न तोकडे होते. अजूनही जास्तीचे प्रयत्न करता आले असते. त्यांच्याकडे मोठा पद होतं, त्यांच्याकडे मोठी प्रतिष्ठा होती, त्यांच्याकडे मोठं वजन होतं. ते वजन खर्ची करून त्यांनी सरकार चुकून किमान 10,000 कोटीचा एखादा प्रकल्प पाण्याचा आपल्या येवला तालुक्यामध्ये आतापर्यंत आणायला पाहिजे होता. त्यांनी आणलेला आहे. 1,000 कोटीचा प्रकल्प आहे, मोठा आहे, चांगला आहे. पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे जाणारं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी प्रयत्न स्तुत्य आहे, परंतु माझं म्हणणं आहे की ते प्रयत्न तोकडे आहेत. म्हणून मी आम्हाला आपल्या नुसत्या सत्तेने परिवर्तन होत नाही. तुमच्या डोक्यात विचार असले पाहिजेत. विचारांनी परिवर्तन होऊ शकते आणि ही परिवर्तनाची लढाई आम्ही विचाराने जिंकणार आहोत. ही परिवर्तनाची लढाई आम्ही विचाराने जिंकणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही या निवडणुकीमध्ये उभे राहिले, मग तुमचा काहीतरी अजेंडा असेल तर मग या विधानसभा मतदारसंघासाठी विकासाच्या तुमच्या कल्पना काय आहेत? तर माझ्या विकासाच्या कल्पना आहेत मित्रांनो, त्या या येवले विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आधीच अनुभवल्या आहेत. गेली 14 वर्ष मी तपश्चर्या करतोय. अनेक प्रकारच्या आंदोलन उपोषण करतोय आणि त्याच वेळेस एक तंत्रज्ञ म्हणून सुद्धा माझं नाव लौकिक मी या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये कमावलेलं आहे. आता या दोन्ही उमेदवारांनी कोणताही जाहीरनामा 12 नोव्हेंबर पर्यंत प्रसिद्ध केला नव्हता. म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक, महाराष्ट्रातली सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक आणि दोनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना त्यांचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करता आला नाही. मी माझा जाहीरनामा 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये मोजून स्पष्ट 11 कलम लिहिली. तो 11 कलमांचा कागद आपल्यापर्यंत मला पोहोचवसा सुद्धा आला नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी 11 कलम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले असतील. त्याचा मी 11 कलमाचा थोडक्यात उहापोह करणार आहे. तर मित्रांनो, ही निवडणूक गेल्या अनेक वर्षामध्ये मी तर म्हणेन स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे, अतिशय वेगळी आहे. आपण बघतो टोकाचं सामाजिक ध्रुवीकरण झाले आहे, टोकाचा जातीयवाद वळवलेला आहे. एका बाजूला एका जातीचा द्वेष करायचा, दुसऱ्या बाजूला व्यक्तिद्वेष करायचा, असा दोन्ही बाजूंनी प्रचंड जातीद्वेष आणि व्यक्तिद्वेष सुरू आहे. आपल्याला हे सर्व थांबवायचं आहे. या निवडणुकीनंतर आपल्याला या येवले तालुक्यातून सर्व प्रकारचा जातीद्वेष दोन्ही बाजूचा, सर्व प्रकारचा व्यक्तिद्वेष दोन्ही बाजूचा तो संपवायचा आहे आणि तो संपवण्याचा एकमेव मार्ग आहे. मी तुम्हाला आता सांगितलं, चल पहिल्या क्रमांकाचा बटन निवडून आला तर लोक म्हणतील मराठ्यांची कशी ठासली, लोक म्हणतील मराठ्यांची कशी ठासली. आणि 2 नंबरचं बटन जर निवडून आलं तर लोक म्हणतील ओबीसीची कशी ठासली. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात एक तर ओबीसी नाराज होईल, नाही तर मराठा नाराज होईल. मित्र लक्षात घ्या, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पाठ्या तुमच्या समोर उभा आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पाठ्या तुमच्या सोबत आहे. मराठा आरक्षणाच्या भूमिकेमध्ये मी सर्वात अग्रभागी असलो तरी
कुठल्याही समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी वेळोवेळी मी बंडखोरीची भूमिका सुद्धा त्या मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर सुद्धा घेतली आहे. सर्व वाईट तत्वांना मी त्या वेळोवेळी विरोध केला आहे. आणि जो राज्यातला सर्वात मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे अशी समाजाची भावना आहे. आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात 1.5 वर्षात आंदोलन झाले. त्या संपूर्ण आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत. आता म्हणजे येत्या 20 वर्षात या देशामध्ये कोणतंही सरकार आलं तरी मराठ्यांना ओबीसी मधून 50% आतून आरक्षण मिळणं कधीच शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. त्याचं कारण आहे 23 मार्च 1994 रोजी 23 मार्च 1994 रोजी या महाराष्ट्राचे जाणते राजे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेब यांनी मराठा आरक्षणामध्ये खुटी घालून ठेवली. इतकी मोठी खुटी घातली की उपस्था कोणत्या सरकारांना शक्य होत नाही. आणि म्हणूनच दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाज आम्हाला द्या, कोणतंही आरक्षण द्या अशी मागणी करत होता. त्या मागणीला थोड्याफार प्रमाणात यशही येत होतं. परंतु जेव्हापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, 50% आतून द्या, तेव्हापासून या महाराष्ट्रातलं वातावरण सर्व प्रकारे दूषित झालं आहे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो. लोकांना अजून माहीतच नाही, महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना अजून माहीतच नाही, ना मराठ्यांच्या पुढाऱ्यांना माहीत, ना ओबीसीच्या पुढाऱ्यांना माहीत. या देशामध्ये जशी मंडल आयोगाची स्थापना झाली तसेच मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या सत्तेच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारण एप्रिल 2014 मध्ये एका आयोगाची स्थापना झाली. आणि त्या आयोगाचं नाव आहे रोहिणी आयोग. लक्षात ठेवा मित्र, रोहिणी आयोग. घरी जाऊन प्रत्येकाने गुगलवर सर्च करा रोहिणी आयोग. रोहिणी आयोग काय आहे? रोहिणी आयोग हा सर्व जाती धर्मांना न्याय देण्यासाठी तयार केलेला सरकारने आयोग आहे. आणि त्या आयोगाच्या शिफारशी सध्या राष्ट्रपतीकडे सादर केल्या आहेत आणि राष्ट्रपतीकडून सही होऊन ती संसदेला ते सादर होणार आहे. आणि त्या रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसी मधल्या सर्व कोर गरीब घटकांना न्याय तर मिळणारच आहे. परंतु ज्या वर्गांना आतापर्यंत आरक्षण नव्हतं त्या वर्गांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी मधील काही घटकांनीच आरक्षणाचा फायदा घेतला हे आपण सर्व जाणतो. केंद्र सरकारच्या यादीमध्ये 4,500 जाती असताना त्या 4,500 जातीपैकी 450 जातींना हे सुद्धा माहित नाही की आपण आरक्षित वर्गात आहोत. म्हणजे आपण किती मागासलेले आहोत बघा. आपल्या देशात इतके गरीब लोक आहेत की त्यांना हे सुद्धा माहित नाही की आपण आरक्षित वर्गात आहोत. आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. त्यांच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नाही, त्यांच्याकडे किंवा जन्म नोंदीचे पुरावे नाहीत. आपण काय करतोय त्यांना माहित नाही. त्यांचा धंदा काय ते त्यांना रोज पोट भरतात, एका ठिकाणून बिराड उचलतात, दुसऱ्या ठिकाणी जातात. अशा ओबीसी मधल्या 450 जातींना स्वतःचं अस्तित्व सुद्धा नाही. रोहिणी आयोग या जातींना अस्तित्व मिळवून देणार आहे. त्या रोहिणी आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करणार आहे. राष्ट्रपतींना सांगणार आहे त्यासाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करायची असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र यावं लागेल. मग तो आरक्षित वर्ग असेल किंवा अनारक्षित वर्ग असेल, या सर्वांनी एकत्र येऊन जर पाठपुरावा केला तर रोहिणी आयोगाला मोदी सरकार मान्यता देऊ शकते. आणि मान्यता दिल्यानंतर सर्व जाती धर्मांना योग्य टक्केवारीच्या आतून आरक्षण मिळेल. आणि त्यात मराठा समाज सुद्धा असेल, त्याला सुद्धा ओबीसी मधलं आरक्षण मिळू शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. हे झालं माझं पहिलं कलम. त्यानंतर माझा दुसरा कलम आहे, या देशातील जे मायक्रो ओबीसी आहेत, गोरगरीब आहेत, आपल्या शहरातही अनेक आहेत, त्यांना गुंठावर जमीन नाही हो, त्यांचा गुंठावर जमीन नाही. आता पाटलाकडे भरपूर जमीन असते, 8-10 एकर वगैरे असते, असू द्या, पूर्वापार चाललेली आहे. परंतु सरकारकडे सरकारी लँड बँक म्हणून एक व्यवस्था आहे. म्हणजे सरकारकडे उपलब्ध जमिनी खूप आहेत आणि सरकार या जमिनी कोणाला वाटत असतात? मोठमोठ्या नेत्यांच्या संस्थांना,
शाळांना, विद्यापीठांना, नेत्यांच्या कारखान्यांना, नेत्यांच्या हॉस्पिटलला ही सगळी मंडळी खिरापत वाटत असते. मग माझी या सरकारकडे अशी मागणी आहे की गेल्या 50 वर्षामध्ये ज्या माझ्या गोरगरीब ओबीसी भावाकडे 1 गुंठा पण जमीन नाही, त्याला 1 एकर जमीन द्यायला तुम्हाला काय अडचण आहे हो? 1 एकर जमीन द्यायला काय अडचण आहे? तो बिचारा त्याचा पिरियड घेऊन तिथं स्थायिक होऊ शकतो. आता तंत्रज्ञान इतकं पुढे केलं आहे की 1 एकरात सुद्धा माणूस 10 लाख रुपये कमवू शकतो. तो फुल शेती करू शकतो, तो फळ शेती करू शकतो, निर्यातचा माल तयार करू शकतो. 1 एकराचे टमाटे विकले तरी सुद्धा त्याला 5-6 लाख रुपये वर्षाला मिळू शकतात. म्हणून जे गोरगरीब मायक्रो ओबीसी आहेत, त्यांना अजिबात गुंठाभर जमीन नाही, राहायला जागा नाही, अशा लोकांना किमान 1 एकर क्षेत्र मी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा 2 नंबरचा अजेंडा आहे. 3ऱ्या नंबरचा माझा अजेंडा आहे. 3ऱ्या नंबरचा माझा अजेंडा आहे 12वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय योजनेमधून मोफत लॅपटॉप आणि स्मार्टफोन, मग तो अँड्रॉइडचा असेल नाहीतर आयफोन असेल, ज्याच्या पद्धतीच्या ज्याच्या निकषात बसेल त्या प्रकारचा लॅपटॉप आणि स्मार्टफोन देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि सरकार जर ही माझी सूचना मान्य करत नसेल तर तरी सुद्धा माझ्याकडे पर्याय आहे. आपल्याला माहितच आहे आपल्या देशाचा सर्व अर्थकारण हे खाजगी कंपन्यांमार्फत चालतं आणि खाजगी कंपन्यांच्या एकूण नफ्यापैकी 7% नफा त्यांना त्यांच्या गोरगरिबांच्या उत्थानासाठी खर्च करावा लागतो. आणि त्या CSR फंडातून आजपर्यंत फुटकळ कामे केली जातात. कुठं लसीकरण केलं जातं, कुठं शाळांना फक्त दप्तरच वाटलं जातं, कुठं काहीतरी किरकोळ गोष्टी केल्या जातात. परंतु मी सांगू इच्छितो की या खाजगी कंपन्यांकडे मी पाठपुरावा करून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून प्रत्येक 12वीच्या विद्यार्थ्याला लॅपटॉप आणि स्मार्टफोन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा 4था अजेंडा आहे सर्व प्रकारचे तांत्रिक शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲडव्होकेट म्हणजे वकील, कृषी विज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्र मधील फार्मसी येथून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, हा माझा 4थ्या क्रमांकाचा अजेंडा होता. मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. मी टोटल 11 मुद्द्यावर बोललो. एवढ्या अर्ध्या तासामध्ये फक्त 4च मुद्दे कव्हर झाले. आता 5वा मुद्दा माझा आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझी मुलगी सध्या अमेरिकेतील शिकागो येथे इलिनॉय विद्यापीठामध्ये तांत्रिक शिक्षण घेत आहे. आणि तांत्रिक शिक्षण घेईल किंवा मी पाठपुरावा करून सुरू केलेले प्रकल्प असतील, या सर्व प्रकल्पांना चालना देण्याचं काम जसं माझं आता चालू आहे त्याच पद्धतीने मी पुढेही चालू ठेवेल. मी अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि माझा हा 11 कलमी अजेंडा आता संपलेला आहे. जर हे बघा, ही सभा नव्हती, मी आधी जाहीर केलं, ही विचारमंथन सभा होती, हे विचारांचं व्यासपीठ होतं. ही सभा नव्हती म्हणून इथं आम्ही कोणाला निमंत्रित केलं नव्हतं. आणि निमंत्रित केलं नव्हतं त्याच प्रकारे आम्ही इथं कोणाला कोणतंही आमिष दाखवून गर्दी बोलवली नव्हती, आणली नव्हती. आणि पुन्हा एकदा सांगू शकतो, माझी तशी क्षमता नव्हती असं नव्हे. जर तेच करायचं असतं तर त्यांच्यात आणि माझ्यात बदल तो काय ते आणि मी सारखाच असं मान्य केलं असतं. म्हणून या रिकाम्या मैदानापुढे मी आज बोलत आहे. मी जरी रिकाम्या मैदानापुढे बोलत असलो तरी आज हा जे युग आहे हे विज्ञानाचा युग आहे. आणि माझा हा आवाज 3,26,000 मतदारांपुढे पोहोचलेला असेल संध्याकाळपर्यंत अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये मी आपल्याला आव्हान करतो की सहभागी व्हा. आपल्याला ओबीसींना हरवायचं नाही, आपल्याला ओबीसींना हरवायचं नाही, आपल्याला मराठ्यांची जिरवायची नाही, आपल्याला मराठ्यांची जिरवायची नाही, आपल्याला हिंदूंची जिरवायची नाही, आपल्याला मुस्लिमांची जिरवायची नाही, आपल्याला कटेंगे भी नाही व्हायचं, आपल्याला बटेंगे भी नाही व्हायचं, आपल्याला जुटेंगे व्हायचंय, लढेंगे व्हायचंय, जितेंगे व्हायचंय. आणि मी काय देतो, जर मी निवडून आलो तर हे जे 5-6 आणि 11 कलम मी तुम्हाला सांगितले हे सगळे
कलम मी अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याही पुढची सांगतो मित्र, त्याच्याही पुढची गोष्ट सांगतो. आज 5 वाजता सरकारी प्रचार संपणार आहे आणि मी कायदे आणि नियम पाळणारा माणूस आहे. माझा सुद्धा प्रचार आज 5 वाजता संपणार आहे मतदार बंधू भगिनींनो, आणि त्या लोकांचा प्रचार 5 वाजता सुरू होणार आहे. तो कसा होणार आहे ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनाही रात्रभर झोपा नाही, तुम्हालाही रात्रभर झोपा नाही. हा गेला का तो आला, तो गेला का हा आला, वेगळं काही सांगायची गरज नाही. मित्र हो, माझा प्रचार संपलेला आहे. माझं बजेट फक्त 5 लाख रुपये. त्या 5 लाख रुपयामध्ये मी इथपर्यंत ओढत कसं तरी आणलं. माझ्या काही मित्रांनी मला 2 लाख रुपये अजून दिले. ते म्हणले तू बाबा तुझं खूप चांगलं चाललंय, तुझ्या नावाची चर्चा संपूर्ण मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रात जर तुझी चर्चा असेल तर तू फक्त पैशासाठी थांबू नको. माझ्या 2 मित्रांनी मला 1-1 लाख रुपये उसने दिले आणि मी शेवटचे 2 दिवस प्रचार करू शकलो आणि त्यांनी ते 2 लाख रुपये दिल्यामुळेच मी छोटीशी सभा आयोजित करू शकलो. या सभेचं जे भाडं आहे इथं 20,000 रुपये भाडं, ते भाडं मी भरू शकलो. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो की 5 वाजेनंतरचा जो प्रचार सुरू होणार आहे त्यांचा तुम्हाला कोणत्या अर्थाने घ्यायचा त्या अर्थाने घ्या. मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही, परंतु एक लक्षात ठेवा, भविष्यामध्ये कोणीही 5 लाख रुपये हातात असलेला माणूस या विधानसभेची निवडणूक लढवण्याची डेअरिंग करणार नाही. म्हणजे तुम्ही हरवणार आहात. कोणाला हरवणार आहात तर तुम्ही स्वतःला हरवणार आहात. मी पडलो तरी मला फारसा फरक पडणार नाही, परंतु येवलेकरांना नक्की फरक पडेल. संपूर्ण येवला हरला असेल आणि त्या भविष्यामध्ये येवल्यात जन्म होणारा कोणताही पोरग कोणत्याही महाशक्ती बरोबर लढण्याची तयारी करणार नाही, तसं धाडसही दाखवणार नाही, तशी हिंमतही दाखवणार नाही. आणि त्यावेळेस आपण संपलेला असो. ही विधानसभा निवडणूक सुरू होती असेल तिथे माझ्या सोबत राहिले, त्यांनी मला प्रचंड साथ दिली. गावखेड्यातील माणूस आहे, गावखेड्यातील माणूस आहे, शिक्षण नाही तरी सुद्धा त्यांना वाटलं की आपण काहीतरी करू शकतो म्हणून ते कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कोणाच्याही फोनला न घाबरता माझ्या सोबत किती 15 दिवस आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी शेवटचं मनोगत व्यक्त करावं थोडक्यामध्ये आणि मतदारांचे आभार मानावे. जरी आपल्याला जेवढी मतं मिळतील ते आम्ही तुमचा आशीर्वाद म्हणून मान्य करून तुम्ही आम्हाला विजयी केला तर तो सुद्धा आमचा प्रसाद असेल, आम्ही तो नम्रपणे स्वीकारू. आणि जरी तुम्ही आम्हाला पराभूत केला तरी नव्या उमेदीने आम्ही परत लढू. या येवल्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत राहू. आमचा संघर्ष संपला नाही, आमचा संघर्ष संपणार नाही असं जाहीर करतो आणि त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द थोडे मांडावे. मोठमोठ्या वल्गना होत होत्या मित्र. मला सांगा, जर विधानसभा निवडणूक लढवायला जर असा प्रघात पडला की 300 कोटी शिवाय कोणी उभं राहू शकत नाही, म्हणजे यांना करायचं काय आहे ते त्यांच्यातच लढायचं आहे. यांना स्पर्धा सुद्धा निर्माण होऊ द्यायचं नाही. यांच्या विरोधात कोणी आवाज सुद्धा उठवणारा पाहिजे असा यांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी तो प्रयत्न मी हाणून पाडण्यासाठी या अतिशय शर्तीच्या चुरशीच्या लढतीमध्ये मोठ्या कठीण प्रसंगातून ही निवडणूक इथपर्यंत लढवत आणली. मला तुम्हाला नम्र विनंती आहे, माझे कुठेही पोलिंग एजंट नसणार आहे. मला पोलिंग एजंट द्यायची गरजच काय. मी तुम्हाला सांगितलं 1 नंबरचं बटन बारामतीचं, 2 नंबरचं बटन बारामतीचं. मग 2 बारामतीवाले बघून घेतील कोणाचं डुप्लिकेट आणि कोणाचं खरंय ते बघून घेतील त्यांचं. म्हणून मी पोलिंग एजंट कोणताही देणार नाही. कारण पोलिंग एजंट द्यायचं म्हणजे त्याला कमीत कमी 1000 रुपये रोजाने भत्ता द्यावा लागेल. 2 पोलिंग एजंट द्यायचे म्हणजे 2000 रुपये त्याला खर्च लागेल. 326 बूथवर विचार केला तर 7 लाख रुपये खर्च होईल मित्रांनो. आणि मी 5-5.5 लाखात निवडणूक इथपर्यंत ओढत आणली आणि 7 लाख रुपये असे कोणाला मी कशासाठी खर्च करू. अतिशय कष्टातून कमवलेला पैसा आहे. माझ्या शेतीतला पैसा असेल, माझ्या नोकरीच्या कामाचा 18 तास 12 तास कधी शनिवार रविवारी ऑन कॉल ड्युटी करून मी कमवलेला तो पैसा आहे. मला फक्त एक विचारांची लढाई लढायची होती. या निवडणुकीची लढाईमध्ये मला बिलकुल स्वारस्य नाही.
या निवडणुकीच्या आणि प्रचलित राजकारणामध्ये मला बिलकुल स्वारस्य नाही, तो माझा अजेंडा नाही, अशा प्रकारचं राजकारणही मला करायचं नाही. म्हणून मी कोणत्याही प्रकारचे बोलतही लावणार नाही. या माध्यमातून या व्यासपीठावरून मी नम्र आवाहन करतो की तुमचं गाव, तुमचं वार्ड हाच माझा बूथ, तुमचं गाव, तुमचं वार्ड हाच माझा बूथ. तुमच्या सगळ्या गावांनी माझ्या बूथची जबाबदारी घ्यावी. ज्या गावातील प्रत्येक तरुणाने माझा बूथ लावावा आणि त्यांनी सांगावं की आम्ही एका अशा तरुणासाठी बूथ लावतोय जो ध्येय वेळा आहे, जो आम्हाला 5 रुपये पण देणार नाहीये, पण आम्ही त्याचा बूथ लावणार आहोत. असे जे कोण बूथ लावतील त्या तरुणांच्या पाठीमागे येत्या भविष्यामध्ये मी सर्व प्रकारची साथ देईन याची ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि इथेच असं जाहीर करतो की माझा सरकारी प्रचार 5 वाजता संपलाय, तो संपल्याचा नाही. हे माझं आजचं शेवटचं भाषण आहे आणि मला अशी आशा आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म मधून माझे पत्रकार बंधू भगिनी मोफत माझे पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे, मला फारसं कव्हरेज मिळालं नाही, राष्ट्रीय चॅनलवर मला कोणी बोलावलं नाही, माझी चर्चा कुठे झाली नाही. लोकल चॅनलवाल्यांनी पण ज्यांना वाटलं त्यांनी बातम्या लावल्या, ज्यांच्या मनात थोडा कळवळा आला त्यांनी बातम्या लावल्या. काही युट्यूबवाल्यांनी विनंती करून सुद्धा त्या युट्यूबवाल्यांनी आपली बातमी सुद्धा नाही लावली. हो जाऊ द्या, त्या खोलात आपल्याला जायचं नाही, त्या खोलात आपल्याला जायचं नाही. परंतु आज किमान आज जो मी विषय बोललो तो कमीत कमी डिजिटल माध्यमातून आपल्या येवला सलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व चॅनलचे पत्रकार आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार मी कोणत्या शर्तीने लढलो हे दाखवतील, जगाला ओळख सांगतील आणि तेच माझे प्रचारक असतील अशी मी ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि माझे 2 शब्द इथे नसलेल्या संपूर्ण खाली असलेल्या पटांगणातील श्रोत्यांनी ऐकून घेतले असं मी समजून घेतो आणि ते माझे शब्द कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सभेचं निवेदन खरा तर सकाळीच होतं 8 वाजता, परंतु म्हणीप्रमाणे पाटलाचा आला गाडा आणि गरिबाची झोपडी मोडा. साहेबांची इथून रॅली निघणार होते, त्यामुळे आम्हाला थांबावं लागलेलं आहे. तरी माझ्या मतदार बंधू भगिनींना या उन्हामध्ये 2 शब्द ऐकण्यामध्ये वेळ दिला तरी मी सर्वांचा आभारच मानतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे ही सभा विचाराची सभा होती. या सभेचं नियोजन आपल्याला परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले जे आमचे माननीय भागवतराव सोनवणे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलले, त्याच्यानंतर शिक्षणाच्या प्रश्नावर बोलले, त्याच्यानंतर ते येवल्या शहराच्या सुसुविधाच्या बद्दल बोलले. सर्व काही त्यांनी त्यांचा जाहीरनामा या ठिकाणी प्रगट केलेला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही माहिती दिली ती आपण ध्यानात घ्यावा आणि त्या पद्धतीने साहेबाला चांगल्या प्रकारे मदत करावी. दुसरा प्रश्न असा की आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जी काही निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक मराठा योद्धा जरांगे पाटील सांगून गेलेले की जे मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करतात त्यांना जमिनीत काढा. विचार करा मतदार बंधू भगिनींनो की आपल्याला मराठा आरक्षणाला कोणी विरोध केला. पहिला प्रथम मी सांगेन 1994 ला शरदचंद्रजी पवार यांनीच विरोध केला. यांनी 50% आरक्षण पोच करून दिलं. त्याच वेळेस आरक्षणाचा पोपट मिळाला. आणि आताही छगन भुजबळ साहेब मराठ्यांच्या आरक्षणावर आक्षेप घेतात.
त्यांच्याकडून मी रद्द करा म्हणतात, याची सर्व मतदार बंधू भगिनींना नोंद घ्यायला पाहिजे आवर्जून. मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो, हे दोन्ही उमेदवार एकाच घरातले आहे. एक शरदचंद्रजी पवार, दुसरे अजितदादा पवार. मतदारांनी याच्यावर विचार केला पाहिजे. आपलं मत घड्याळाला मारलं तरी तुतरीला गेलं आणि तुतरीला मारलं तरी घड्याळाला गेलं. मग आपल्या मताचा फायदा काय, याच्याकरता मी सर्वांना अशी आग्रहाची विनंती करतो की आपण तिसरा ऑप्शन म्हणून हे परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले भागवतराव पाटील सोनवणे, हे ह्याच तालुक्याचे एक बुद्धिवान आणि गुणवान नेतृत्व असलेले, यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यांच्याबद्दल आता जादा बोलण्याची मला गरज राहिलेली नाहीये. मी सर्वांना एकच सांगू इच्छितो का अशा नेतृत्वाला आपण साथ देणं म्हणजे पुण्याचं काम करताय. पैशावाला धनाढ्य हे लोक आपल्या घरामध्ये सत्ता मागण्याचा, सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न करतात. गरिबाचा वरमुंडका निघून नेण्याची त्यांची इच्छा नाहीये. 100, 200, 300 कोट खर्च करून विलक्षण लढवण्याची त्यांची उमेद दाखवतात. मग गरिबाने या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार विलक्षण राजकारण आणि जनतेची सेवा करू नये का? या पैशाच्या धाकाने गरिबाने कधी या क्षेत्रात येऊ नये का? भयंकर मोठा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या सभेचा आणि या विचार मंथनाचा विचार करावा आणि आपल्या भावी पिढीला तरुण तडफदार उमेदवाराला साथ द्यावी आणि त्यांचाच विजय करावा. ही सर्व निशाणी अँटिना, त्यांची निशाणी आहे डिश अँटिना. त्यांचा अनुक्रमांक नंबर आहे 10वा. खाली बटन दाबायचं 10व्या क्रमांकावर. 1 नंबरला जर दाबलं तर ते बारामतीला जाईल, दुसरा दाबलं तरी बारामतीला जाईल. एवढ्या करता काय? हा विचार येवल्याकरांच्या मतदारांनी विचार केला पाहिजे. आणि मी सर्वांना आवर्जून सांगतो की नंबर अनुक्रमांक नंबर 10वा दिश अँटिना भागवतराव पाटील सोनवणे हे तरुण तडफदार उमेदवार असून हे बुद्धिवान आहे. आपल्याला बुद्धीची गरज आहे, पैशाची नाही. पैशाने राजकारण किंवा विकास होत नाही. विकास होत असेल तो बुद्धीने, ज्ञानाने. आणि आपल्याला ज्ञानाशी निगडीत जायचं आहे. आणि ज्ञान म्हणून, बुद्धी म्हणून आपल्याला भागवतराव पाटील सोनवणे यांच्या डिश अँटिनाला प्रचंड मताने विजय करावा ही मी सर्व मतदार बांधवांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभाही आपले निवेदन समाप्त झालेली आहे. विचारांची सभा आपली या ठिकाणी सर्वांनी शांततेत ऐकली. सर्वांना मी धन्यवाद देतो. समाप्त झालेली कार्यक्रम समाप्त झालेला आहे. मोबाईल आहे का एक सायलेंट 2 मिनिटं झालं. आपण जी मंथन सभा घेतली त्याचं काय रहस्य पब्लिक नव्हती बॉस? अतिशय चांगला प्रश्न विचारला. आज ही काही निवडणूक प्रचाराची सभा नव्हती, तर ही विचारांची सभा. एक जर श्रोता आणायचा असेल आजच्या प्रचलित पद्धतीमध्ये, किमान त्याला 1000 रुपये त्याला रोज त्याची रोजीरोटी, त्याचा भत्ता, त्याचं जेवण खाणं, त्याचं येणं जाणं असं करावं लागतं. एक गाडी जर आली 10 माणसं असली त्याला 10,000 रुपये खर्च येतो. तेव्हा माणसं 50,000 लोक इथं आणतात. त्या 50,000 लोकांसाठी जेव्हा 500 गाड्या असतात तर त्याचा हिशोब जर केला तर 50-50 लाखामध्ये एक सभा जाते. हा जनतेचा, पैशाचा, साधन संपत्तीचा, देशाच्या साधन संपत्तीचा हा अपव्यय आहे. आपल्याकडे पर्याय उपलब्ध असताना, डिजिटल मीडिया उपलब्ध असताना उगाच माणसांना फक्त गर्दी दाखवण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जो साधन संपत्तीचा जो अपव्यय आहे आणि जी
भस्मासुरासारखी संपत्ती तिचं ओंगळवानं प्रदर्शन आज प्रचलित राजकारणाची पुढारी करत आहेत, ते थांबावं, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून समोर शून्य श्रोते असलेली ही जगातली पहिली मंथन सभा होती आणि या सभेतून मी येवलेकरांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला.